यशवंत आयुर्वेदिक कॉलेजमध्ये रोजगार मेळावा संपन्न. पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील यशवंत आयुर्वेदिक सभागृहात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर आणि यशवंत आयुर्वेदिक कॉलेज कोडोली तसेच यशस्वी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा संपन्न झाला. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. या मेळाव्याचं उद्घाटन यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर जयंत पाटील आणि यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनीता पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि रोपट्यास पाणी घालून करण्यात आले. यावेळी स्टेट बँक गोकुळ शिरगावचे शाखा प्रमुख अविराज गवळी यांनी नोकरी मिळत नाही म्हणून तरुणांनी खचून न जाता आपल्यातले सुप्त गुण ओळखणे काळाची गरज असून तरुणांनी मुलाखतीचे कौशल्य आत्मसात करण्याची गरज असून धैर्याने मुलाखतीस सामोरे गेल्यास यश प्राप्त होते असे सांगत स्पर्धा परीक्षा हेच आपले अंतिम ध्येय न ठेवता मिळेल त्या संधीचा फायदा घ्यावा असे तरुण तरुणींना मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर जयंत पाटील आणि डॉक्टर मिलिंद गोडबोले यांनी तरुणांना उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या संधी काय आहेत हे त्यांच्या मनोगतातून सांगितलं. या रोजगार मेळाव्यास नॅशनल, इंटरनॅशनल वित्तीय संस्था, कॉर्पोरेट संस्था, बँका, फार्मासिस्ट कंपन्या, इंडस्ट्रीयल कंपन्या अशा 13 कंपन्या आल्या होत्या. यासाठी एकूण 187 तरुणांनी मुलाखती दिल्या. यापैकी 126 तरुणांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूरचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम, यशस्वी फाउंडेशन अध्यक्षा विनीता पाटील, संचालिका ग्रेस गायकवाड, भारती साळोखे, तरुण तरुणी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केके न्यूज साठी कोडोलीहून सनी काळे.